श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. मोकाट जनावरं आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतोय. यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या समस्येची गंभीर दखल घेत कणकवली नगरपंचायत आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं नगरपंचायतीनं हालचाली सुरू केल्या आहेत. कणकवली शहरामध्ये मोकाट गुरांचा फार मोठा उपद्रव त्या ठिकाणी होतोय. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं लोकांना उपद्रव होतोय. अनेक तक्रारी आहेत आणि त्याबाबत नगरपालिका एका ॲक्शन मोडमध्ये आहे आणि काही ना काहीतरी या विषयावर काम करावं. त्याबाबत कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं काम सुरू आहे. पण लवकरच कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाबरोबर कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण करणं आणि ती मोहीम त्या ठिकाणी राबवण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर मोकाट जी गुरं आहे त्या गुरांचा जो बंदोबस्त आहे, त्याचा जो जनतेला उपद्रव होतो त्याबाबतचा सुद्धा निर्णय करायचा आहे. म्हणजे याबाबत नगरपालिकेकडे तशा प्रकारची जी जागा म्हणजे गुरांसाठी जो कोंडवाडा आहे आणि कुत्र्यांसाठीचं जे शेल्टर आहे ही दोन्ही त्या ठिकाणी उभं राहायची आहेत. आणि म्हणून याच्यासाठी पूर्वी गोपुरी आश्रमामध्येच कोंडवाडा होता आणि त्या ठिकाणी मोकाट गुरांचा बंदोबस्त नगरपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं केला जायचा. आता आपण नव्यानं त्या ठिकाणी हा प्रस्ताव गोपुरी आश्रमांच्याकडे त्या ठिकाणी मांडलेला आहे. याबाबत कुंभरकर सर असतील, बाळू मेस्त्री असतील, विनायक सापळे असतील यांच्याशी त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी याला संमती दिलेली आहे. आपण गोपुरी आश्रममध्ये त्या ठिकाणी 2 जागा त्यांनी दाखवल्या आणि त्या 2 जागामधली एक जागा त्या ठिकाणी आपण या सगळ्यासाठी म्हणजे मोकाट गुरांच्या कोंडवाड्यासाठी आणि भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शेल्टरसाठी त्या ठिकाणी 2 पैकी एक जागा आपण ठरवलेली आहे. लवकरच तशा प्रकारचा पत्रव्यवहार हा गोपुरी आश्रमशी नगरपंचायतचा आपण त्या ठिकाणी करू. याच येणाऱ्या सभेमध्ये JBमध्ये हा विषयसुद्धा त्या ठिकाणी विषयपत्रिकेवर ठेवलेला आहे आणि त्यावेळी चर्चा करून त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते शेल्टर आणि कोंडवाडा चालवायचा, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कशा पद्धतीनं दंडात्मक कारवाई करावी आणि एकूणच हा जो काही कणकवली शहरामध्ये मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा जो आहे बंदोबस्त करायचा आहे, तो उपद्रव जनतेला होतो, नागरिकांना होतो, त्या त्रासापासून कणकवली शहरवासी कसे मुक्त होतील हा एक प्रयत्न याच्यामधनं आहे. आणि मी खरं तर गोपुरी आश्रम आणि त्याचे जे सगळे सर्व आहेत, कुंभरकर सर असतील, बाळू मेस्त्री असतील, विनायक सापळे असतील, यांचं मनापासून मी त्या ठिकाणी आभार मानतो की नगरपंचायतीनं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच तयारी दर्शवली. त्यांनी त्या ठिकाणी संमती दिलेली आहे आणि म्हणून त्यांचं कायमस्वरूपी ऋणी ही कणकवली नगरपंचायत त्या निमित्तानं राहणार आहे. आणि लवकरच याबाबतचे तशा प्रकारचे ठराव, तशा प्रकारचं एस्टिमेट, तशा प्रकारचे निविदा काढून त्या ठिकाणी कोंडवाडा केला जाईल आणि कुत्र्यांचं शेल्टरसुद्धा या गोपुरी आश्रममध्ये त्या ठिकाणी उभं केलं जाईल.